हाय, हॅलो, नमस्कार. सिया ब्युटी पार्लर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मी खूप खूप स्वागत करते. आज मी तुमच्याशी एक यू शेपमध्ये हेअरकट कसा करायचा हा व्हिडिओ शेअर करणार आहे. अपेक्षा करते की तुम्हा सर्वांना हा नक्कीच आवडेल. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग माझ्यासोबत हेअरकट शिकूया फक्त 5 मिनिटांमध्ये. ज्यावेळेस तुमच्याकडे हेअरकटसाठी कस्टमर येतात त्यावेळेस सर्वात आधी तुम्ही त्यांच्या केसांमधील ऑइल काढायला पाहिजेत, म्हणजे त्यांचा हेअर वॉश प्रॉपर करायला पाहिजेत. जर तुम्ही हेअर वॉश प्रॉपर केलेला असेल तर कटिंग खूप छान पद्धतीने होते आणि जर ऑइली केस असतील तर त्यामध्ये कटिंग होत नाही. ज्यावेळेस तुम्ही हेअरकट करणार आहात, ज्यावेळेस तुम्हाला यू शेपमध्ये हेअरकट करायचं आहे त्यावेळेस तुम्ही केसांच्या जाडीनुसार असे मी दाखवल्याप्रमाणे 3 सेक्शन करायचे आहेत. आणि हा मिडल पार्ट जो आहे, हा जो मिडल पार्ट आहे त्यावरती मी व्यवस्थित वॉटर स्प्रे केलेला आहे आणि 3 ते 4 वेळेस व्यवस्थित कोम्बिंग केलेलं आहे, कारण त्यामध्ये कुठेही गुंता नाही. आणि केस कटिंग करताना सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे तुम्हाला हेअरकट करायचा आहे पण तो कस्टमरला विचारूनच. त्यांना जेवढा हवा आहे तेवढाच हेअरकट करायचा, आपल्या मनाने हेअरकट करायचा नाही. इथे मी दाखवल्याप्रमाणे मिडल पार्टिशन जे आहे तिथे मी एक स्ट्रेटमध्ये हेअरकट केलेला आहे, कारण ती आपली गाईडलाईन झालेली आहे की जो मेन पार्ट जो आहे तिथे आपण जो हेअरकट करतोय, म्हणजे तिथून जे फर्स्ट टाइम जे केस कट करतोय ती आपली गाईडलाईन झाली आहे. कारण मिडल पार्ट हा स्ट्रेटमध्ये येतो आणि दोन्ही साईडनी वरती म्हणजे यू शेपमध्ये केला जातो. दाखवल्याप्रमाणेच तुम्ही सुद्धा हेअरकट करा, तुम्हालाही खूप सोप्या पद्धतीने हेअरकट जमेल. यू कटमध्ये जर तुम्हाला हेअरकट करायचा आहे यू शेपमध्ये तर अजिबात घाबरण्याचं काम नाही आहे. बघा, मी जो आपण मिडल पार्टमध्ये जो स्ट्रेट भाग घेतला होता त्याच्या साईडचे थोडेसे सेक्शनमधील केस घेऊनच व्यवस्थित यू शेपमध्ये थोडंसं तिरक्या साईडने हेअरकट केलेला आहे. तुम्ही दाखवल्याप्रमाणे जर हेअरकट केलं ना तर तुम्ही नक्कीच शिकणार, काहीच अवघड नाही. तुमच्या फिंगर्समध्ये जेवढे हेअर बसतील तेवढेच छोटे छोटे सेक्शन घ्या आणि प्रॉपर हेअरकट करा. वन साईड तर आपली ऑलमोस्ट झालेली आहे. आता नेक्स्ट साईड, दुसऱ्या साईडने सुद्धा पण बघा, मी मिडल पार्टिशनमधले थोडे हेअर घेतलेत आणि साईडचे जे आपण डिवाईड केलेला होता एक पार्ट त्यातले सुद्धा छोटा सेक्शन घेऊन मी व्यवस्थित विंचरलेले आहेत. आणि प्रॉपर व्यवस्थित विंचरले ना की कसल्याही प्रकारचा केसांमध्ये गुंता राहत नाही. आणि कैची इथे आपली स्ट्रेट थोडीशी ठेवा आणि ज्यावेळेस नेक्स्ट परत आपण सेक्शन घेणार तिथे थोडंसं क्रॉस साईडने व्यवस्थित कैची पकडली तर व्यवस्थित कटिंग होतं. जे साईडला आपला एक सेक्शन राहिलेला आहे हेअरचा त्यामधील सुद्धा आपल्याला व्यवस्थित विंचरून घ्यायचे आणि त्यातलं सुद्धा एक छोटासा सेक्शन घ्यायचा आहे. आणि जे आधी आपण कटिंग केलेले असतात ना पुन्हा त्यातला थोडासा एक पार्ट घ्यायचा आणि दोन्हीमध्ये व्यवस्थित विंचरून घेतलं की त्यांची लेंथ जी आधी आपण कटिंग केलेली असते त्याची लेंथनुसारच आपल्याला कटिंग करायचं आहे. दाखवल्याप्रमाणे जर तुम्ही व्यवस्थित हेअरकट केला तर तुम्ही नक्कीच हेअरकट शिकणार. तुम्ही बघू शकताय हेअरकट इथे ऑलमोस्ट आपला झालेला आहे. आता फक्त आपल्याला चेकिंग करायचं आहे की कुठे खाली किंवा वरती कुठे केस राहिलेत का, आपले सगळे केस इक्वली शेपमध्ये हेअरकट झालेला आहे का नाही हे चेक करायचं. तुम्ही बघू शकताय इथे थोडे थोडे खाली थोडेसे वरती असे झालेले आहेत. मी त्याला व्यवस्थित एक फिनिशिंग दिलेली आहे. आणि कधीही हेअरकट झाला की फिनिशिंगसाठी परत चेक करणे गरजेचंच आहे. कारण कधी कधी काय होतंय, आता यांचे केस थोडेसे फिरजी आहेत, थोडे कर्ल्स आहेत, थोडे खालीवर कितीही स्प्रे केला तरी ते स्ट्रेट दिसत नाही. आणि मध्ये सुद्धा बघा थोडेसे खाली केस आलेले आहेत, म्हणून मी तिथेही सुद्धा थोडं प्रॉपर हेअरकट केलेलं आहे. कारण आपण त्यांच्याकडनं ते आपल्याला पैसे पे करतात तर म्हटल्यानंतर त्यांना चांगली सर्व्हिस देणं हे आपलं कामच आहे. त्यामुळे त्यांनी सांगण्याच्या आधीच आपणच स्वतः व्यवस्थित चेक करायचं आहे की आपले हेअर व्यवस्थित हेअरकट झालेला आहे की नाही. दोन्ही साईडनी व्यवस्थित बघायचं आणि नंतरच त्याला आपल्याला फिनिशिंग करायचं आहे. फिनिशिंग म्हणजे ब्लो ड्राय, बाकी दुसरं काही नाही आहे. आता ह्या साईडनी मी व्यवस्थित बघून घेतलेलं आहे, कुठे काही कमी वाटलं ते मी तिथे कवर केलेलं आहे. आता दुसऱ्याही साईडनी त्याच पद्धतीने दोन्ही साईडने आपल्याला चेक करायचे कुठे आपले हेअर कमी जास्त कटिंगमध्ये झालेले नाही
ते इक्वली आलेत का नाही हे आपण चेक करणं खूप गरजेचं आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही हेअरकट केला तर तुम्ही नक्कीच हेअरकट शिकणार. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.